मागील 25 वर्षांपासून प्रलंबित आणि पर्यावरण विषयावरून वादग्रस्त ठरलेला ठाणे ते डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता प्रकल्प पुन्हा चर्चेत आलाय। कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी रस्ते बांधकाम व सर्वेक्षण विभागाला या मार्गाचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। रस्ते वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गांची निकड वाढली आहे। डोंबिवली रस्ता फक्त नागरी सोयीसाठीच नव्हे तर अपघातांची शक्यता कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आयुक्त गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त वंदना गुळवे, रमेश मिसाळ तसेच परिवहन व्यवस्थापक डॉक्टर विजयकुमार वासे उपस्थित होते। यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी आयुक्तांची भेट घेतली आणि नागरी समस्यांबरोबरच प्रवाशांचा जीव घेणारा रेल्वे प्रवास, पाणी टंचाई आणि वाढते अपघात यावर सविस्तर निवेदन सादर केले। ठाणे डोंबिवली रेल्वे मार्गाला पर्याय म्हणून समांतर रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होते। या मार्गामुळे भिवंडी बाह्यवळण रस्ता आणि शिळफाटा मार्गावरील ताण कमी होईल। विशेषतः ठाण्याहून डोंबिवली आणि डोंबिवलीहून ठाण्याकडे जाणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळेल। या संदर्भात 2005च्या महापुराचा उल्लेखही महत्त्वाचा आहे। त्या काळात रेल्वे मार्ग आणि पर्यायी रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या। त्यानंतर या समांतर रस्त्याची आवश्यकता अधोरेखित झाली, परंतु पर्यावरण विभागाच्या हरकतीमुळे हा प्रस्ताव मागे पडला होता। आता पुन्हा एकदा प्रशासन, जनप्रतिनिधी आणि स्थानिक संघटनांच्या सहकार्याने या प्रस्तावाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली। शिवसेना डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण, उपतालुका व प्रमुख राहुल गणपुले, संघर्ष समितीचे दत्ता वजे यांच्यासह विविध प्रतिनिधींनी या बैठकीला हजेरी लावून पाठिंबा दर्शवला। हा रस्ता प्रत्यक्षात साकार झाला तर ठाणे डोंबिवली कल्याण परिसरातील वाहतूक व्यवस्थेला नवा श्वास देणारा ठरेल, यात शंका नाही। द पोलीस न्यूज ब्युरो, ठाणे डोंबिवली।